धर्मवीर नेते माजी मंत्री खासदार गणेशराव नागोराव दुधगावकर शिंदेशाही राऊत जागतिक खुली वक्तृत्व स्पर्धा अंतिम फेरी यासाठी आपणासमोर उभी आहे। अधर्माविरोधात लढत असताना ध्यानाची कसोटी लागत असते। बऱ्याचदा मोठं सैन्य असताना बहुसंख्य वाद असताना एकोप्यात असलेली मुठभर लोक जेव्हा चालत असतात ना, तेव्हा धर्माची ग्लानी असणारा कुठलासा एखादा वर्ग अमिष देऊ पाहतो, रोखू पाहतो, षडयंत्र रचू पाहतो। अशा वेळी माणसाची कसोटी ही माणसाचीच परीक्षा घेत असते। अशा या सर्व कालखंडामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 18व्या अध्यायात 66व्या श्लोकात जो अर्थ सांगतात, जो बोध सांगतात, तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो। आणि त्याच श्लोकाचं निरूपण करण्यासाठी सांकेतिक कोड क्रमांक 20 वर आपणासमोर उभी आहे। सर्व धर्मान्य परित्याजं मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा। खरं तर या श्लोकाचा अर्थ असा आहे की तू सर्व धर्माचा त्याग कर, फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापातून मुक्त करेन, तू दुःखी होऊ नको। खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धर्म ओळखणं फार महत्वाचं आहे। धर्म जर ओळखता आला नाही तर कर्मकांड सुरू होतात। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा काम बीज वाढ व्हावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे नाही बिड पार तुका म्हणे सांगा थोर। ही जी भूमिका आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेली भूमिका आहे, मात्र आम्ही विसरून जातो। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हा जो प्रेम नावाचा धर्म आहे हा आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या दिशेने घेऊन जातो। या श्लोकातील 5 शब्द मला अत्यंत महत्त्वाचे वाटतात। धर्म, समर्पण, त्याग, मुक्तता आणि दुःखहरण हे 5 शब्द म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी तुम्हा आम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत असं म्हणण्यास हरकत नाही। ज्यावेळी साने गुरुजी सांगतात खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, हा जो प्रेम नावाचा धर्म आहे तो आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या दिशेने घेऊन जातो। पण ज्यावेळी आपल्याला हे लक्षात येत नाही त्यावेळी आपण बऱ्याचदा धर्माच्या कट्टरता वादाकडे सुद्धा अडकतो। त्यावेळी आपण इतर धर्म, माणुसकी धर्म असे सगळे धर्म नाकारून आपण स्वधर्मापर्यंत पोहोचतो। त्यावेळी आपण श्रीकृष्ण रूपी असणारं प्रेम मात्र विसरून जातो। तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात तू सगळ्या धर्माचा त्याग कर आणि मला शरण घे। प्रेम सुखदयी, प्रेम सुखदयी, प्रेमाविना नाही समाधान, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, नित्य अभिमान नवा तया माझे। या सगळ्याचे ठाई काय असलं पाहिजे तर भगवान श्रीकृष्ण सांगतात त्याप्रमाणे त्याग असला पाहिजे। धर्माचा त्याग करण्यासाठी माणसाच्या मनामध्ये पराकोटीची व्यापकता असावी लागते। मला असं वाटतं ही व्यापकता माऊली ज्ञानेश्वरांच्या हृदयामध्ये होती, म्हणून माऊली ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक दृष्टिकोन ठेवून जगाला शांततेचा संदेश देणारा पसायदान सांगितलं। जर तुम्ही मला म्हटलंय मला विध्वंसाचा त्याग करायचा आहे, तो त्याग करता येतो, पण त्यागाच्या समर्पणामध्ये जर काही स्वीकारत असेल तर पसायदान स्वीकारतो। कारण पसायदान हा एक वेगळा आणि महत्वपूर्ण मार्ग आहे जो आपल्याला अर्थपूर्ण समर्पण आणि त्याग शिकवण्याचं काम करतो। माणसाला त्याच्या जीवनामध्ये अर्थपूर्ण आणि समर्पण त्याग शिकवण्याचं काम आहे ते श्रीमद भगवद्गीतेने केलंय। ज्याला त्याग करता येतो त्याला नवं काही उभं करता येतं असं भगवद्गीता सांगत असते। मग ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात धर्माच्या आणि त्यागाच्या मधोमध जर कुठली गोष्ट असेल ना तर ते म्हणजे समर्पण आहे। मग समर्पण म्हणजे नक्की काय की ज्याला आपल्याला शरण जायचंय। मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपल्याला ज्याला शरण जायचंय, आपल्याला जे करायचंय त्याला शरण जायचंय। मग भगवान श्रीकृष्ण रूपी असताना आपण भगवान श्रीकृष्णांकडे प्रेम म्हणून बघत असताना, एखादी विशिष्ट शक्ती म्हणून बघत असताना तर हे शरण जाणं म्हणजे नेमकं पेरणी करण्यासारखं आहे। मग या जगामध्ये शांततेची पेरणी करणं आणि जे उगवेल ते विधायक असणं याला अर्थ आहे। म्हणून भगवान श्रीकृष्ण रूपी असणारा प्रेम, करुणा, दया, क्षमा, शांती या सगळ्याला शरण जात तुम्हा आम्हाला एक जगाचं नवं तत्वज्ञान उभं करायचं आहे। त्याशिवाय भगवान श्रीकृष्ण आपल्याला असणाऱ्या पापांपासून मुक्त करणार नाही। मग नक्की पाप आणि पुण्य म्हणजे काय? आपण काहीतरी वाईट करत जाणं हे पापाकडे नेणार आहे आणि आपण काहीतरी चांगलं करत जाणं हे पुण्याकडे नेणार आहे। मग आपल्याला पुण्य कसं मिळत राहील तर सत्कार्याचा धर्म आचरत भगवद्गीतेचं सार आपल्या हृदयामध्ये सामावत आपण त्या दिशेने गेलं पाहिजे। तेव्हा आपल्याला आपल्यामध्ये सत्वाचं पीक उभं राहील।
माणसाने माणूस होण्यासाठी फक्त संवेदनशील होऊन चालत नाही, तर तत्वाचं पाईक व्हावं लागतं. त्यातून जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाच्या भाषा बोलल्या जातात. याच जगाच्या कल्याणाच्या भाषा आपल्याला जीवनाची मुक्तता शिकवत असतात. मग या श्लोकातील एक शब्द तो म्हणजे महत्वाचा, मुक्त. मुक्त होणं म्हणजे काय? तर मुक्त होणं म्हणजे एखाद्या गोष्टीतून मोकळ होण्यासारखं आहे. जसं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 2 हात खुले करून या जगामध्ये प्रचंड सत्कर्म केलाय. अगदी आभाळाला कवेत घेण्याच्या दिशेने आपल्याला जीवन जगता येतं, अशा पद्धतीने हे संत आपल्याला जगलेली दिसतात. मग अर्थातच काय, भगवान श्रीकृष्ण जेव्हा सगळ्या धर्माचा त्याग करून मला शरण ये असं म्हणतात, तेव्हा जात पात जाती धर्मांच्या भिंतीच्या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाने धर्माला आचरण केलं पाहिजे, हे सुद्धा मला अत्यंत महत्वाचं वाटतं. जेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की मला शरण ये, सर्व धर्माचा त्याग करून मला शरण ये असं ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण सांगत असतात, तर तेव्हा एखाद्या भक्ताने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणं हा सुद्धा एक भक्ताचा धर्म आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मुळात धर्म ही संकल्पना समजून घेणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं. इरावती कर्वे सांगतात त्याप्रमाणे आपण धारण करतो त्या धारणेला धर्म असं म्हणतात. मग आपल्या सभोवताली असलेल्या धारणेला आपण धारण करतो त्याला धर्म असं म्हणतात. शिक्षकाने विद्यार्थ्याला ज्ञान देणं हा शिक्षकाचा धर्म आहे, तर विद्यार्थ्याने ते ज्ञान ग्रहण करून आत्मसात करणं हा विद्यार्थ्याचा धर्म आहे. अर्थातच काय, आपल्या सभोवताली असलेल्या धारणेला आपण धर्म असं म्हणतो. धर्म हा जसं की आजचा जगभरातला इतिहास बघितला, रक्तरंजित क्रांत्या असू द्या, मोठे मोठे महायुद्ध असू द्या, या धर्माच्याच नावावर झालेल्या आपल्याला दिसून येतात. जसं की इस्रायल पॅलेस्टाईन हमासच्या युद्धामध्ये धर्माच्या नावावर कितीतरी निष्पाप लोकांना संपवण्यात आलेलं आहे. तर बांगलादेशमधून आलेले आपले रोहिंग्या मुसलमान असू द्या किंवा पाकिस्तानात होणारे आपले हिंदू असू द्यात, छळवणारे हिंदू असू द्यात, यांना धर्माच्याच नावावर संपवण्यात आलेलं आहे. जसं की धर्माच्या नावावर संवाद होत असेल, माणूस माणुसकीला काळीमा वाचत असेल, एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारी माणसं धर्माच्या नावावर एकमेकांचे गळे कापत असतील, तर मला वाटतं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या ओळीला शरण जाणं म्हणजे साक्षात परमेश्वराला शरण जाणं हेही तितकं महत्वाचं आहे. सगळ्यात प्रेम देणं किंवा प्रेम घेणं हा सुद्धा जगातला मोठा धर्म आहे. सगळ्यात मोठा विद्रोह जर कुठे असेल ना, तर तो प्रेमात आहे. मग या ठिकाणी मी असा अर्थ घेऊ शकते की प्रेमाला शरण जाणं म्हणजे प्रेमाने प्रेमाला आलिंगन देण्यासारखं आहे, असा अर्थ मला इथे नमूद करावा असा वाटतो. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मग खरा धार्मिक कोण आणि खरा धर्मविरोधक कोण हे समजून घेणंही मला अत्यंत महत्वाचं वाटतो. दररोज सकाळी देवपूजा करणारा, नामस्मरण करणारा, 108 मण्यांची माळ जपणारा, उपास तपास करणारा, दररोज मंदिरात जाणारा खरा धार्मिक असतो का? तर अजिबात नाही. जो खरं धर्म या संकल्पनेला समजून घेतो, माणुसकीला धरून वागतो, तर त्याला खरा धर्म जाणणारा असं म्हटलं जातं. तर मग खरा धार्मिक कोण? तुकोबारायांची गाथा पाण्यात बुडवणारे मंबाजी भट सुद्धा स्वतःला धार्मिकच समजून घ्यायचे आणि तुकाराम महाराज सुद्धा स्वतःला धार्मिकच समजून घ्यायचे. पण यामध्ये सगळ्यात धार्मिक कोण असेल तर तुकाराम महाराज होते. कारण मंबाजी भट यांचा धर्म इतरांचा द्वेष करणार होता, इतरांना छळ देणारा होता. पण तुकोबारायांचा धर्म हा न्यायाचा, नीतीचा, सत्याच्या मार्गाने चालणारा होता. मग याच्यामध्ये खरे धार्मिक कोण होते तर संत तुकाराम महाराज होते. भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून बघितलं, धर्मक्षेत्राला कुरुक्षेत्र बनवणारे कौरव पांडव असू द्यात की जगाला तत्वज्ञान सांगणारा श्रीकृष्ण असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं. आपल्यासारखे अर्जुन अर्थपूर्ण होत जातात. या श्लोकाचा सुखाचा सर्वार्थ आहे आणि या श्लोकातील शेवटचा आणि 5वा महत्वाचा शब्द म्हणजे दुःखहरण. दुःखहरण म्हणजे काय? दुःखातून मुक्त करणारा. तर आपण नक्कीच सत्कार्याचा धर्म आचरला, भगवद्गीतेचा सार आपल्या हृदयामध्ये सामावला, त्यागाची भावना येऊन, समर्पणाची वृत्ती येऊन, जे आपल्या जीवनामध्ये आयुष्याच्या शेवटी जे अहंकार, अहंभाव, जे काही षडरिपू आहेत त्यांना मुक्त करून मुक्ततेचा अर्थ समजून घेतला. आणि त्याशिवाय आपल्याला भगवद्गीतेचा अर्थ तुम्हा मला समजणार नाही. आणि हा जो भगवद्गीतेचा श्लोक आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि एक नवा अंकुर पेटू दे, असा हा माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.